अध्यक्ष श्री उमेश शेवाळे सर यांना आमंत्रित करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय आणि कार्यक्रमाची थोडक्यात प्रास्ताविक करा. नानापती भोजी सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल भैया आणि इस्लामपूर या दोन्ही स्कूलचा या ठिकाणी आज वार्षिक स्नेहसंमेलन त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहासाचे आणि अभ्यासक प्राध्यापक सचिन गरुड सर, त्याचबरोबर आमचे गेले वैचारिक मित्र दिलीप पाटील सर आणि त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी माननीय सुवर्णा दिलीप पाटील आणि ह्या आपल्या मुलांचा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व माता पालक, आजी आजोबा हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्या सर्वांचं मी या जिजाऊ ज्ञानच्या वतीनं सर्वांचं शिवस्वागत करतो. त्याचबरोबर कामेरी गावच्या पाटीलताई हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज जो वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यामध्ये आपण संस्थेच्या वतीनं राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कारही दिला जातो. तो यंदा या ठिकाणी सुवर्णताईने या ठिकाणी आपण संस्थेच्या वतीनं देत आहोत. ते या ठिकाणी आले. या ठिकाणी स्वागताबरोबर परिचय, मला असं वाटतं की परिचय सांगण्यापेक्षा त्यांच्याकडूनच त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या विचारातून आपल्याला होईलच. तरी आपला जास्त वेळ न घेता, कारण आपला मुलांचा विविध दर्शनाचा सोहळा सगळ्यांना अनुभवायचा असल्यामुळे वेळ खूप झालेला आहे. 2चं टायमिंग होतं, 3 वाजून गेले. तर एवढ्या लहान मुलांचं असल्यामुळं त्यांना त्यांची कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीमध्ये आपण त्यांचं बोल नव्हता आपण लवकर आटोपत घ्यावं यासाठी मी स्वागत या ठिकाणी औपचारिकता मी या ठिकाणी थांबवतो. आणि परत एकदा सर्वांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं सर्वांचं शिवस्वागत. धन्यवाद. जय जिजाऊ. धन्यवाद सर. जिजाऊ प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल वहे आणि इस्लामपूर त्या वहे स्कूलची स्थापना जी आहे ती 2011 साली आणि जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल इस्लामपूरची स्थापना 2013 साली श्री उमेश शेवाळे सर यांनी क्रांतीसिंह नाना पाटील क्रांतीसाठी शिक्षण या प्रेरणेतून केलेली होती. आज शाळा चांगल्या पदावरती चांगल्या उभारीवरती असताना जो छोटंसं रोपटं जे आज आपण समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहतो की इंग्रजी मराठी मीडियमच्या भरपूर शाळा आपल्याला आजबाजूला पाहायला मिळतात. अगदी शाळांचं स्तोम उठलेलं आहे आणि तरीसुद्धा जिजाऊ ज्ञान मंदिरचं वेगळेपण काय आहे हे आपल्याला कुठेतरी जाणवत असतं. ज्यावेळेला आपण बाकीचे ज्यावेळेला आपलं पाल्य शाळेत जायच्या वयाचं होतं त्यावेळेला आपल्याला त्याचा विचार करावा लागतो की त्याला कोणत्या शाळेमध्ये घालायचं. त्यावेळेला जिजाऊ ज्ञान मंदिर हे नाव आपल्याला बऱ्याच ठिकाणी सुचवलं जातं. याचं कारण आणि त्याचं वेगळेपण काय आहे हा शाळेचा आढावा मागच्या वर्षभरातल्या शाळेचा आढावा घेण्यासाठी मी आमच्या विद्यालयाच्या अनुभवी शिक्षिका सौ आशा खाडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शाळेचा आढावा कृपया सादर करा. आज वार्षिक स्नेहसंमेलन 2024 साठी उपस्थित सर्वांचे हार्दिक स्वागत. मी सौ आशा खाडे आपणासमोर आपल्या शाळेचा 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा आढावा सादर करतो. आपल्या शाळेच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये
विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात केली व खेळांचा मनमुराद आनंद घेतला. मोठ्या जल्लोषात क्रीडा महोत्सव व आदर निर्माण करणारा शिक्षक दिन 28 नोव्हेंबर महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आला. गोविंदा रे गोपाला म्हणत आणि होणारी जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, वृक्ष संवर्धन याचे महत्त्व पटवून देणारा रक्षाबंधन, विविध रंगांची ओळख करून देणारा कलर्स डे, राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राणूबाई गिरजे, महाराणी ताराराणी यासारख्या 5 महानायकांच्या प्रतिमा गौरी रूपात उभारून होणारे गौरी पूजन, रंगांची उधळण करणारा रंगपंचमी यासारखे विविध उपक्रम आपण शाळेत साजरे करण्यात आलेले आहेत. संविधान दिनाचे महत्त्व पटवून देणारा संविधान दिन, योग दिनाचे महत्त्व पटवून देणारा योगा दिन, स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा बालिका दिन, पावसाचे महत्त्व पटवून देणारा आंब्रेला डे, जिजाऊ व संभाजीराजे यांच्यासारखे नातेसंबंध शिकवणारा ग्रँड पॅरेंट्स डे, ट्रॅडिशनल डे असे विविध कार्यक्रम आपण आयोजित केले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्त पारंपरिक पोशाखात गाण व लेझीम खेळत विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले. या दिंडीतून वारकरी संप्रदायाची परंपरा व त्याचबरोबर तुकोबांचे अभंग सादर करत दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले अशा या महान हुतात्म्यांच्या कार्याचे दर्शन घडवण्यासाठी शाळेत विविध नेत्यांच्या जयंती व स्मृतिदिनाचे कार्यक्रम करण्यात आले. या प्रसंगी आपल्या भाषणातून व पोशाखातून नेत्यांबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. शब्द व पोशाखातून व भाषणातून नेत्यांबद्दल आदर व्यक्त करून शब्दपुष्पांजली अर्पण केली. तसेच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनासारखे राष्ट्रीय सण देखील आपण शाळेमध्ये साजरे केलेले आहेत. तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा जीवनपट आपण सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून मुलांना दाखवला आहे. या बाळांनो या रे या, मजा करा रे मजा करा, अभ्यासातून विश्रांती आणि मौजमजेतून शिक्षण म्हणजे शालेय सहल. या वर्षी आपल्या शाळेचे श्रावणी सहल, राम मंदिर उद्यान तसेच मोठी सहल शिवसृष्टी वॉटर पार्क येथे आयोजित केली. यावेळी विद्यार्थ्यांनी या सहलींचा मनोरंजक असा आनंद लुटला आहे. इवलेश रोप लाविले दारी त्याचा वेणू गेला गगनावरी, इवलेश रोप लाविले दारी त्याचा वेणू गेला गगनावरी या वचनाप्रमाणे शिवश्री उमेश शिवाळे सरांनी लावलेल्या या छोट्या रोपट्याचा महान असा वटवृक्ष होण्यासाठी व तो सदा असाच बहरत राहण्यासाठी तुम्हा सर्वांची साथ महत्त्वाची आहे. मी आपल्या सर्व आदर्श पालकांना विनंती करते की प्रत्येक पालकाने आपल्या कुटुंबातील, शेजारी, गावातील किंवा नातलगातील किमान एक ॲडमिशन शाळेत उपलब्ध करून द्यावे अशी सहकार्याची भूमिका मी व्यक्त करते आणि एवढेच बोलून मी थांबते. जय हिंद जय जिजाऊ. धन्यवाद मॅडम. आजच्या जाहिरातीच्या जगामध्ये आपली मुलंच आपली जाहिरात करतात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडंसं खाली वाकावं, आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडं खाली वाकावं. प्रेमाचे हे शब्द आमचे आणि सत्कार आमचे स्वीकारावे, प्रेमाचे हे शब्द आमचे आणि सत्कार आमचे स्वीकारावे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जिजाऊ प्रेरणा पुरस्काराच्या मानकरी सौ सुवर्ण दिलीप पाटील मॅडम यांचा सत्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे आहेत प्राध्यापक सचिन गरुड सर यांना मी विनंती करते की मॅडमला त्यांनी जिजाऊ प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करावं. बिगॅन्स विथ होम असं म्हणणाऱ्या या 2 महान समाजसुधारकांच्या घरात आज आमचा जिजाऊ प्रेरणा पुरस्कार जातोय. हे खरं तर आमचं जिजाऊ ज्ञानमंदिरचं खूप मोठं भाग्य आहे की ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या माहेरी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वावर आणि ज्यांच्या सासरी क्रांतिशील नाना पाटील यांचा वावर अशा दोन्ही समाज कुटुंबामध्ये एकत्र वाढलेल्या ह्या 2 उभयतांचा सत्कार करण्याचं भाग्य जिजाऊ ज्ञानमंदिरला लाभतं. हे आमच्यासाठी खूप खूप मोलाचं आहे. शाळेच्या गजरामध्ये मॅडमचा अभिनंदन हा सत्कार करताना आम्हाला अत्यंत अत्यंत आनंद होत आहे. आपल्यासारख्यांचा सन्मान करून आम्हाला जो आनंद
तो आई जिजाऊच्या शरणी जाण्यासारखा आहे. हेच आमचं अहोभाग्य आहे. आपल्यासारख्या मातांचा, आपल्यासारख्या भगिनींचा सत्कार हे आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. माननीय सचिन गरुड सरांचा सत्कार आपल्या संस्थापक अध्यक्ष शिवश्री उमेश शिवाई सरांनी करावा असं मी सरांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे चंद्रशेखर क्षीरसागर सर यांचा सत्कार. आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती श्री दिलीप पाटील सर यांनी त्यांचा सत्कार करावा असं मी सरांना विनंती करते. आज आपलं अहोभाग्य की विचारांची क्रांती करणारे काही वैचारिक क्रांतीचे पुरस्कर्ते आज आपल्या विचार मंचावर उपस्थित आहेत आणि आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. हे आपल्याला खरंच अहोभाग्य म्हणावं लागेल. यानंतर शिवश्री दिलीप पाटील सरांचा सत्कार सचिन गुरु सरांनी करावा असं मी सरांना विनंती करते. शिवश्री दिलीप पाटील सर घरातून सामाजिक कार्याची सुरुवात करणारे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सानिध्यात असलेले, त्यांच्या विचारांना जवळून पाहणारे, त्यांच्या आचरणांना सामोरे जाणारे असे माननीय दिलीप पाटील सर यांचा सत्कार सचिन गरुड सरांनी करावा असं मी सरांना विनंती करते. सुनीता पाटील कावेरी यांचा सत्कार आमच्या विद्यालयाच्या श्री आशा खाडे मॅडम यांनी त्यांचा सत्कार करावा असं मी मॅडमला विनंती करते. चंद्रशेखर क्षीरसागर सरांचा सत्कार सचिन गरुड सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. आमचे व्हॉलंटियर्स थोडेसे हळूहळू चालतात, त्यामुळे कार्यक्रम थोडासा लेंदी होत चाललेला आहे. धन्यवाद. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आज जिजाऊ ज्ञानमंदिरच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे. त्यापैकी एक छोटासा उपक्रम म्हणजे विद्यार्थी आमचे झाल झालेले झिम अतिशय उत्तमरित्याने खेळतात. त्यामध्ये पहिल्यांदा इस्लामपूर स्कूलचे विद्यार्थी आपल्यासमोर झान सादर करतायत.
यानंतर जिजाऊ ज्ञान मंदिर बघायला इस्लाममध्ये नेहमीच आपण पालकांसाठी, माता पालकांसाठी आणि ग्रँड पॅरेंट्ससाठी म्हणजे आजी आजोबांसाठी वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो. त्या स्पर्धांच्या मध्ये जे काही ज्या पालकांनी नंबर पटकावलेला आहे त्यांच्या बक्षीस वितरणाचा हा सोहळा आपण आता सुरू करतो आहोत. प्रथमतः वेशभूषा स्पर्धा बहे प्रथम क्रमांक सौ वर्षा विक्रम मदने, द्वितीय क्रमांक यांनी कृपया स्टेजवरती यायचं. द्वितीय क्रमांक सौ दीपाली हनुमंत जाधव, तृतीय क्रमांक सौ पूनम सचिन कुंभार, वेशभूषा स्पर्धा मुलांची आणि आईची अशी एकत्रित घेण्यात आलेली होती. आई आणि मुलाच्या कोऑर्डिनेशनसाठी ह्या स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. प्रथम क्रमांक सौ वर्षा विक्रम मदने, द्वितीय क्रमांक सौ दीपाली हनुमंत जाधव, विश्वजीत शिंदे, तृतीय क्रमांक सौ दीपाली दीपक देशमुख, तृतीय क्रमांक. सर्व विजेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत अभिनंदन करायचं आहे. द्वितीय क्रमांक सौ कोमल रोहित पाटील, तृतीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे सौ कोमल. वेशभूषा स्पर्धा मुलांच्या आणि आईच्या दोघांच्या मिळून वेशभूषा स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या स्पर्धा आहेत. यानंतर चित्रकला स्पर्धा बहे या आजी आजोबांच्या आणि नातवाच्या किंवा नातीच्या कोऑर्डिनेशनच्या संदर्भातल्या या स्पर्धा होत्या. या स्पर्धांमध्ये विजेत्यांची नाव मी यांना जाहीर करते आहे. चित्रकला स्पर्धा बहे श्री हौशराव खोशाबा शेवाळे, प्रथम क्रमांक. श्री विजय भीमराव पाटील, द्वितीय क्रमांक. श्री केशवराव अण्णा थोरात, तृतीय क्रमांक. चित्रकला स्पर्धा विद्यार्थी आणि त्यांचे आजी आजोबा यांनी मिळून चित्र काढायची होती. चित्रकला स्पर्धा बहे प्रथम क्रमांक श्री हौसेराव खोशाबा शेवाळे, द्वितीय क्रमांक श्री विजय भीमराव पाटील, तृतीय क्रमांक श्री केशवराव अण्णा थोरात.
सर्वच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी बक्षीस वितरण करून घ्यावं. यानंतर आजी आजोबा संगीत खुर्ची स्पर्धा बहे आजी आजोबांच्या ही संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. शहीदा सिकंदर गुलानी प्रथम क्रमांक, सौरंजना लक्ष्मण मधने द्वितीय क्रमांक, शकुंतला तानाजी मधने दमामे तृतीय क्रमांक. आजी आजोबांच्या संगीत खुर्ची स्पर्धा. आजी आजोबांनाही थोडंसं नवचैतन्य निर्माण होण्याची मी छोटीशी आजी आजोबांच्या संगीत खुर्ची स्पर्धा. शहीदा सिकंदर मुलानी प्रथम क्रमांक, सौरंजना लक्ष्मण मधने द्वितीय क्रमांक, सौ शकुंतला तानाजी दमामे तृतीय क्रमांक. आजच्या जिजाऊ प्रेरणा पुरस्काराच्या मानकरी सौ सुवर्णा पाटील ताई यांना मी विनंती करते की त्यांनी या तीनही आजींचा सत्कार करावा. यानंतर उखाणे स्पर्धा. इस्लामपूर सौ मेघा अजित लाड प्रथम क्रमांक, सौ शीतल विनोद पाटील द्वितीय क्रमांक, सौ ज्योती सागर पाटील तृतीय क्रमांक. माता बालकांच्या संक्रांतीच्या हळदीकुंकवानिमित्त झालेल्या या स्पर्धा आहेत. उखाणे स्पर्धा इस्लामपूर शाखेमध्ये झालेल्या. प्रथम क्रमांक आहे सौ मेघा अजित लाड, द्वितीय क्रमांक आहे आजी आजोबांनी नागोळा घेऊन वरती या. आजी आजोबांच्या संगीत खुर्ची स्पर्धाचे विजेते आता चालू आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या आजी आजोबांचं कौतुक करायचं आहे. आजी आजोबा ऍक्टिव्ह असतील तरच मुलं ऍक्टिव्ह असतात. यानंतर उखाणे स्पर्धा. इस्लामपूर सौ मेघा अजित लाड प्रथम क्रमांक. मी सौ सुनीता पाटील ताई यांना विनंती करते की त्यांनी खुर्ची बक्षीस द्यावे. सौ मेघा अजित लाड प्रथम क्रमांक, सौ शीतल विनोद पाटील द्वितीय क्रमांक आणि सौ ज्योती सागर पाटील तृतीय क्रमांक. यानंतर उखाणे स्पर्धा बहे. प्रथम क्रमांक सौ सविता प्रकाश देसाई, द्वितीय क्रमांक सौ दीपाली विनायक पाटील आणि तृतीय क्रमांक सौ सोनल रोहित तोडसकर. कृपया आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी आहे. उखाणे स्पर्धा ज्या हळदीकुंकू समारंभानिमित्त झालेल्या होत्या बहे स्कूलच्या सौ सविता प्रकाश देसाई. माननीय सुवर्णताईंना मी विनंती करते की त्यांनी पुढचं बक्षीस वितरण करावं. सविता प्रकाश देसाई प्रथम क्रमांक, दीपाली विनायक पाटील तृतीय क्रमांक आणि सोनम रोहित तोडसकर द्वितीय क्रमांक. यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा. इस्लामपूर सौ मेघा अजित लाड प्रथम क्रमांक, सौ प्रियंका विश्वजित शिंदे तृतीय क्रमांक, सौ ज्योती सागर पाटील तृतीय क्रमांक. संगीत खुर्ची स्पर्धा माता पालकांसाठी त्या घेण्यात आलेल्या होत्या. त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण आता चालू आहे. संगीत खुर्ची स्पर्धा अजित मेघा अजित लाड, सौ प्रियंका विश्वजित शिंदे, सौ ज्योती सागर पाटील. कुटुंबातील कोण उपस्थित असेल तर कृपया स्टेजवर येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे.
हात फिरवा. कुमारी अनुष्का अमोल चव्हाण. दुसरा विद्यार्थी आहे तनिष दत्तात्रय निलवडे. किरटे गावचा सुपुत्र आहे तनिष दत्तात्रय निलवडे. यानंतर संस्कार संतोष शेळके तांबवे गावचा विद्यार्थी आहे. कुमारी अनुष्का अमोल चव्हाण. मान्यवरांच्या हस्ते तिचं कौतुक होताना यासाठीच केला होता हा अट्टहास. असं वाटतं की आमची मुलं आज बाहेर जाऊन मी जाऊन ज्ञानमंदिरचा विद्यार्थी आहे म्हणून ओळखतात. सरांची पहिली बॅचचा विद्यार्थी आता इयत्ता 11वी मध्ये शिकतो आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कुमारी अनुष्का अमोल चव्हाण. सर्व कुटुंब तिला तिच्या शुभेच्छा आणि तिचा आनंद गौरव बघण्यासाठी उपस्थित आहे. सर्व कुटुंबाचे विद्यालयात हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरा विद्यार्थी आहे तनिष दत्तात्रय निलवडे. शिर्टे गावचा विद्यार्थी आहे. उपस्थित आहे तनिषच्या घरचं कोणी कृपया आपलं बक्षीस मिळवायचं आहे. चिरंजीव संस्कार संतोष शेळके तांबवे गावचा विद्यार्थी आहे. कृपया त्यांना आपला गुणगौरव स्वीकारायचा आहे. संस्कार संतोष शेळके. जाऊ ज्ञानमंदिर बाहेर स्कूलचा हा विद्यार्थी. आसिया शहीद मुल्ला तांबवे गावचे विद्यार्थी. उपस्थित असेल कोणी तर कृपया आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. आसिया शाहीद मुल्ला. आसिया शाहीद मुल्ला. चिरंजीव हर्षवर्धन प्रमोद पाटील साखराळे. कोणी कुटुंबातलं उपस्थित असेल तर कृपया आपलं बक्षीस आणि गुणगौरव स्वीकारण्यासाठी स्टेजवरती आपण उपस्थित राहावे. यानंतर आमच्या मुलांना नेणे आणण्याचं काम जे करतात त्या आमच्या वाहन चालकांचाही सत्कार छोटासा एक मान्यवरांच्या हस्ते आम्ही आयोजित केलेला आहे. श्री विशाल देसाई सर. आसिया मुल्ला आलेली आहे. आसिया शाहीद मुल्ला. कुटुंबातलं कोण सदस्य असेल तर कृपया तिचा सत्कार स्वीकारायचा आहे. आसिया मुल्ला तांबवे गावची विद्यार्थिनी आहे. यानंतर विशाल देसाई श्री विशाल देसाई सर पुढे यायचे आहे. श्री रवींद्र रोकडे सर. श्री चंद्रकांत परीट सर. आमच्या विद्यार्थ्यांना अगदी काळजीपूर्वक शाळेपासून घरापासून शाळेपर्यंत सोडण्याचं काम ते अगदी जबाबदारीने करतात. पालकांना आणि आम्हाला निश्चिंत ठेवतात अशा चालकांचा इथे सत्कार होत आहे मान्यवरांच्या हस्ते. मी विनंती करते श्री विशाल देसाई सर, शिवश्री रवींद्र रोकडे सर आणि शिवश्री चंद्रकांत परीट सर यांनी कृपया स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. यानंतर शिवश्री निवृत्ती माळी सर सरपंच कापूसखेड इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही विद्यालयाच्या मार्फत एक विशेष सत्कार आहे. त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. निवृत्ती माळी सर कापूसखेड गावचे सरपंच आहेत. विशाल देसाई सर शिवश्री विशाल देसाई उपस्थित असतील तर कृपया स्टेजवरती यायचं आहे. चंद्रकांत परीट सर कापूसखेड गावचे सरपंच निवृत्ती माळी सर मी विनंती करते की त्यांनी छोटासा फुल नाही मुलाची बातमी म्हणून एक छोटासा सत्कार आमच्या विद्यालयाकडून स्वीकारायचा आहे. यानंतर आमच्या विद्यालयाचे
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज शंभू छत्रपती संभाजी महाराज व यांना ज्यांनी घडवलेल्या राजमाता जिजाऊ यांना प्रथम वंदन करतो आणि आज या ठिकाणी जिजाऊ ज्ञान मंदिराच्या वार्षिक पुणे संमेलनात एक पालक म्हणून मी आज तुमच्यासमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. एक पालक म्हणून मुलांची होणारी वैचारिक वाढ असेल आणि जो आनंद आहे तो ज्या शिक्षकांचा मोह मिळतो त्यामध्ये जिजाऊ ज्ञान मंदिराला अतिशय मोलाचा वाटा माझ्या दोन्ही मुलांच्याकडे नक्की दिलेला आहे. त्याबद्दल सर्वात प्रथम मी या ठिकाणी जिजाऊ ज्ञान मंदिरचे आमचे सहकारी मित्र शिवश्री उमेश शेवाळे सर, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, कर्मचारी वर्ग या सर्वांचे मनापासून आभार मानतो. तसेच आज या ठिकाणी जे जिजाऊ पुरस्काराच्या मानकरी माननीय सुवर्ण पाटील मॅडम यांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अतिशय उत्कृष्ट काम जिजाऊ ज्ञान मंदिरतर्फे शिक्षणाच्या क्षेत्रात चालू आहे. जुन्या नव्या पिढीची सांगड घालण्याचं काम आज या ठिकाणी जिजाऊ ज्ञान मंदिरतर्फे त्यामध्ये आजी आजोबांचा पालकांच्या बरोबर असताना गुणानुबंध वाढवण्यात सुद्धा त्यांनी मदत केली आहे. मला माहिती आहे आपण या सणाची वाट पाहतोय. आपल्या पाल्याचं जे गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी माझे 2 शब्द थोडक्यात संपवतो आणि पुन्हा एकदा जिजाऊ ज्ञान मंदिराला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर दत्तात्रय नलावडे सर मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दत्तात्रय नलावडे सर. नमस्कार सगळ्यांना. जय जिजाऊ. शेवाळे सरांच्या या टीमला मी धन्यवाद देतो. माझ्या मुलाचा या ठिकाणी सत्कार झाला. पहिल्यांदा मी जयजी पाटील सरांचं आभार मानतो की त्यांच्यामुळं माझ्या मुलाला इथं ॲडमिशन घेता आलं आणि त्याचा बेस इथं तयार झाला आणि त्या बेसमुळंच त्याचे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पहिल्या क्रमांकाने तो 5 झाला. त्यामुळं मी सगळ्या टीमचा आभार मानतो आणि थांबतो. कापूसकर गावचे सरपंच निवृत्ती माळी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवश्री निवृत्ती माळी सर. ग्रामपंचायतमध्ये टपाल असते. रात्री टपालची माझी रांगेली परवा दिवशी मला वाटते आमच्याकडल्या राणा पाटलांनी त्यांच्याकडं फोन नंबर घेऊन फोन पण मला जिजाऊ ज्ञान मंदिर लहानापासून मोठ्यापासून सगळ्यांनी लक्ष दिलं तर मुलं कशी घडवायची असते काय महत्वाचं म्हणजे कसं आहे या जगात बघण्यासारखं सुंदर काय गावात विचारलं, घरात विचारलं, देशात विचारलं, आळीत विचारलं, जिल्ह्यात विचारलं तरी
बघण्यासारखं काय सुंदर आहे ह्या जगात बघण्यासारखं. गावात एका गावात मी गेलो कार्यक्रमाला प्रवचन त्यामुळे गावात बघण्यासारखं काय सुंदर आहे. तर कोणी घर कोणी जेवढं कोणी काय सांगितलं सगळं आहे. मला सांगा माणसं जर 50 लाखाचा बंगला बांधला पण घरात माणूस नाही. तुम्ही आम्ही लहानापासून थोरापर्यंत आता अतिशय भाग्याचे उजळलं नाही भाग्य आता ही चिंता वाढली. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाचा या जिल्ह्यातील तालुक्यातील माणसं जमले. कोरोनाच्या काळात किती माणसं गेली पण तुमचं आमचं भाग्य मोठं आहे. लहानापासून थोरापर्यंत माणसं इतकं सुंदर बघण्यासारखं जगात काय नाही. शाळेत पहिले तर काय शिकवलं जातं की इंडिया इज माय कंट्री ओनली माय ब्रदर्स अँड सिस्टर्स आय लव्ह माय पीपल्स अँड गुरु व्हेरी. की प्रत्येक माणसाला लहानापासून थोरापर्यंत ज्याला कानामध्ये त्या मेंदूमध्ये रुजवायची कपॅसिटी आहे आणि वय आणि त्या वयोमानाप्रमाणे शिक्षकी पेशा हा असा आहे की घडवण्याचं काम करतात. आणि शिक्षा आता एक मला पुस्तक दिली खरोखर आहे. पुस्तकात शब्दाच्या मुच्या जीवीचे जीवन शब्द वाटून धन जन लोका. कुठल्याही शस्त्राची ताकद एवढी नाही एवढी शब्दाची ताकद आहे मोठी. आणि ती आता कसं झालंय की लहान मुलं बारकी आहेत आता 2 वर्षापासून पुढे मोबाईल टीव्ही मध्ये अडकून राहिली. ती बारकं पार सुधी घास खायला झाली की मोबाईल शिवाय. मग ही देतं कोणती असली तर आपल्या माता देतात. त्याच्यापासून त्याला आपण तोंडाला काहीतरी म्हणून आईला त्या घेते. आता अशिक्षित पण नाही. आपण तोंडाने एखादी ओळी म्हणून तोंडाने एखादा काव्य म्हणून काय म्हणून त्याला शिकवलं. मोबाईलचं व्यसन असं आहे की मोठ्यांचं काय वेळेला सुचल पण बारक्यांचं सुटणार नाही. आता गेल्या वर्षी 2 मुलं त्या कोलम डॉक्टरच्या किती बारकं बघण्यामुळं पुरं दिसायला बंद झाली. हे होऊ नये. आणि पुढली ही घडवणारी किंवा घडणारी पिढी जर डोळ्याकडं जर आगू झाली तर मला सांगा काय उपयोग काय नाही. त्यासाठी मी सांगितलं की मला एक 5 मिनिटं बोलायला सांगितलं. तर आपल्या मुलाची घडवायचं असलं तर घरातनं संस्कार पाहिजे. तर पुढं शाळेची गुरुवारी काय शिकवले हे त्यांच्या चांगलं लक्षात राहिलं. पुढे ही फार अतिशय अवघड परिस्थिती होत बसेल. त्यासाठी मोबाईल पुस्तक बाजूला ठेवा. पुस्तकात गेलेली शाळेची पुस्तकाची ऐतिहासिक असतील ते त्याला सांगायला शिका. आणि ते सांगितल्यानंतर त्याच्या कानातून की अक्षरावर जशी दृष्टी चढत तशी मोबाईल प्रमोशनात दृष्टीला अतिशय ताकद आहे. आणि सगळ्याची माझी परत एक वेळ हात बोलून येते की मोबाईल पासून परत जरा दूर ठेवा तर पुढं भवितव्य चांगलं आहे. एक 5 मिनिटं बोलायची मला संधी दिली. मला ज्या पद्धतीने बोलता येतं त्या पद्धतीने तुम्हाला संस्कृती जर बिघडली तर प्रकृती बिघडते. प्रकृती बिघडली की विकृती वाढते. विकृतीने पुन्हा विनाशाची कारणं निर्माण होतात. हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यासाठी आणि कोण बोलणार असतील वक्ती तर जास्ती संधी देते. 5-7 मिनिटं बोलायची संधी दिली तरी तुम्ही सगळी बसलेले सर्व लहानापासून थोरापर्यंत श्रोतेवर्ग आणि आमचा सगळा स्टाफ वर्ग सगळ्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आणि आशीर्वादाची थाप अशीच आमच्या पाठीशी राहू दे. यानंतर कुमारी गीतांजली देसाई माजी विद्यार्थिनी आपल्या जिजाऊ मंदिराविषयी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करते आहे. गीतांजली देसाई यांचे संस्कार जय जिजाऊ. माझे नाव शिवांजली सविता प्रकाश देसाई. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्टे. मी आज तुम्हाला आपलं जिजाऊ ज्ञान मंदिर या शाळेविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते.
मी या शाळेची विद्यार्थिनी आहे. मी सिनियर केजीला ॲडमिशन घेतले होते. इथं मुलांची खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाते. शेवाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना खेळ, स्टेज डेअरिंग, गुणवत्ता वाढीच्या सर्व गोष्टी चांगल्या करून घेतल्या जातात. म्हणून मी आज या व्यासपीठावर बोलू शकले व सरांनी मला ती संधी दिली. या शाळेच्या शिक्षक शिक्षिका मुलांच्या कलागुणांना चांगला वाव देतात. या शाळेची प्रगती अशीच पुढे चालत जावं हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. जय जिजाऊ. आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी झाल्या आहेत. पण ज्याचं नाव ऐकतात हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. ज्या राजानं भारत मातेच्या कपाळावरचं कुंकू अगत्य ठेवलं असे धर्मवीर संभाजी राजे. संतांच्या पावनभूमीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. मी संस्कार संतोष शेळके, इयत्ता 9वीचा विद्यार्थी. मी जिजाऊ ज्ञान मंदिर या शाळेत 2013 साली शिकत होतो. शेवाळे सरांचं कार्य पाहून मला सुरुवातीला असे म्हणावयाचे वाटते, अभिमानाने उंचावी ज्यांना पाहून आपली मान, अभिमानाने उंचावी ज्यांना पाहून आपली मान, ऐसे उमेश शेवाळे सर अवघ्या महाराष्ट्राची शान, अवघ्या महाराष्ट्राची शान. मी आज इथे तुमच्यासमोर इतक्या चांगल्या पद्धतीने बोलू शकतो ही पाठीमागील सर्व श्रेय जाते म्हणलं तर जिजाऊ या शाळेला. का तर आमच्या वेळी ह्या शाळेमध्ये रोज सकाळचा परिपाठ किंवा प्रार्थना कोणत्याही रेडिओवर किंवा मोबाईलवर लावली जात नव्हती. तर रोज शाळेतील 4 किंवा 5 विद्यार्थी समोर येऊन स्टेजवर प्रार्थना म्हणायची. त्यामुळे त्याच वेळी त्याच बालपणी आमची स्टेजवरची बोलण्याची भीती मोडली होती. त्यामुळे आज मी इतक्या चांगल्या रीतीने बोलू शकतो. दुसरं बोलायचं झालं तर आजही आमच्या गावात जर मोठे नाटक किंवा डान्स असतील किंवा आमच्या शाळेत जर डान्स असतील तर सर्वात प्रथम मला बोलवले जाते. कारण माझ्या अंगात ती कला आहे. जिजाऊ ज्ञान मंदिर या स्कूलने माझ्या अंगी नाटक करण्याची व डान्स करण्याची कला ही लहानपणापासूनच रुजवली आहे. आता तुम्ही इथे बघालच की लहानशी मुली कसे नाचतायत आणि त्यांच्यासारखं मी पण इथे नाचत होतो. शेवटी इथे उपस्थित तमाम भारतीयांना मला एवढंच सांगावंसं वाटतं, तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहाला कविता घेण्याची, तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहाला कविता घेण्याची, तुमच्या नजरेत झलक आहे मृत्यूलाही कापवण्याची, तुमच्या नजरेत झलक आहे मृत्यूलाही कापवण्याची. अरे पुन्हा एकदा आव्हान द्या बाळाला लोळवण्याचं, अरे पुन्हा एकदा आव्हान द्या बाळाला लोळवण्याचं आणि तुमच्या आमच्या भारत देशामध्ये बालकांचा विकास आणि हे बालकांचा विकास करण्याचं काम उमेश शेवाळे सर चांगल्या पद्धतीने करत आहे. उत्तरात्तर असेच कार्य त्याच्या घडत राहू दे इतका आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि पुष्कळ शब्दामध्ये मनोगत व्यक्त केल्याबद्दल संस्कार हार्दिक अभिनंदन. यानंतर आमच्या विद्यालयाची माझी पालक अमोल चव्हाण सर, शिवश्री अमोल चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय जिजाऊ. सर्वांना जय जिजाऊ. उपस्थित व्यासपीठाला जय जिजाऊ. नमस्कार. उपस्थित पालकांना माझा जय जिजाऊ. आज या सत्काराच्या रूपानं जिजाऊ ज्ञान मंदिरांना जो सत्काराच्या रूपानं माझ्या कन्येचा जो गौरव केला त्यामध्ये सगळ्यात मोठी आनंदाची बाब ही आहे की तिचे भरपूर सत्कार होत असतील पण जिजाऊनं केलेला सत्कार हा आमच्यासाठी आणि आमच्या पंचक्रोशीसाठी खूप मोलाचा आणि महत्त्वाचा सत्कार आहे. कारण ह्यामध्ये त्याचं कारणही असं आहे की सगळ्यात ह्या जिजाऊ ज्ञान मंदिरमध्ये ज्यावेळी सुरुवातीची 2-3 वर्ष उमेश शेवाळ्यांची
सुरुवातीच्या काळाची स्ट्रगलची होती. त्या काळामध्ये अनुष्का ही सगळ्यात लहान वयाची असणारी मुलगी या शाळेत शिकत होती. साधारणतः ह्या गोष्टीला शेवाळे सर 2013-14 असेल, 12ची विद्यार्थी आहे ती. 2.5 वर्षाची सगळ्यात लहान अनुष्का 60 मुलात त्या जिजाऊमध्ये मध्ये यायची. त्याचं कारणही असं आहे की आम्ही घरात तिला सांभाळू शकत नाही, कारण ती रडायची, दंगा करायची आणि खोड्या करायची. सगळ्यात जास्त खोड्या करत असताना कुणी सांभाळावं तर ह्या लहान मुलांनी, ह्या जिजाऊनं आणि ह्या स्टाफनं सांभाळावं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊ आहे. हे सगळीकडे चालू आहे. एक मुलगा, एक लहान मुल सांभाळताना किती घरातल्या आईची, पालकाची दमछाक होते याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी ती इतकी दमणूक करायची म्हणून आम्ही तिला 2.5 वर्षाची जिजाऊ ज्ञान मंदिरला दाखल केली. तिथं उमेश शेवाळ्यांनाही तिने खूप दमवलंय. म्हणजे इतकं की तिला बोबड्या बोलत तिने शेवाळे सरांना शिवी सुद्धा दिलेली आहे. नालायक कुठली असं सुद्धा म्हणलेली आहे. त्यावेळी उमेश शेवाळ्यांनी तिला वर 15 दिवसभर शाळा सुटेपर्यंत तिला शिक्षा केलेली होती. इतकं तिचं सांगण्याजोगं शेवाळे सरांनी तिच्यासाठी संस्कारानं विद्यापीठ तयार केलं होतं. सगळ्यात लहान, मला वाटतं शेवाळे सरांच्याकडे एक फोटो असेल, तुम्ही शाळेत गेला तर आवर्जून बघा. घोड्याच्या मानेवरती बसून तिला तिचं धाडस वाढवण्याचं काम शेवाळे सरांनी केलं आणि आज ते नॅशनलच्या स्वरूपानं आमच्या पंचक्रोशीला, आमच्या तालुक्याला, आमच्या जिल्ह्याला आणि आमच्या महाराष्ट्राला तिनं अभिमान मिळवून दिला. ती कबड्डी या खेळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करत होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वामध्ये ती महाराष्ट्रात अंडर 14ला 14 वर्ष वयोगटामध्ये तिचं सिलेक्शन झालं. 14 वर्ष वयोगटामध्ये ती सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या 5 जिल्ह्यातनं, ग्रामीण भागातनं 14 वर्षाची मुलगी महाराष्ट्र राज्याच्या इन-7 ह्या कबड्डीच्या 7 मुलीमध्ये ती खेळणारी अभिमानानं अनुष्का अमोल चव्हाण ही नरसिंहपूर सारख्या छोट्याशा गावातनं गेली. आज ती आंध्र प्रदेश येथे भारतातील 33 राज्यामध्ये 3रा क्रमांक फिटवून महाराष्ट्राला प्लेस आणि मेरिट सर्टिफिकेट आणि कांस्य पदकाची विजेती झाली. त्यामध्ये तिनं महाराष्ट्राला बरेच वर्षांना 14 वर्षाच्या वयोगटामध्ये शेवाळे सर आणि व्यासपीठ की 7 वर्ष गेले आपल्याला महाराष्ट्राला तिथं चॅलेंजिंग काम होतं. आपण तिथपर्यंत पोहोचत होतो, पण ते पद आणि ती आपल्याला बक्षीस स्वरूपातलं पोचता येत नव्हतं. ते ह्या वर्षी 14 वर्ष वयोगटामध्ये मुलींनी आपल्याला महाराष्ट्राला 3रा क्रमांक 33 राज्यामध्ये मिळवून दिला. 14 वर्षाचे खेळत असताना तिच्यासाठी तेवढं अवघड होतं. जिजाऊ ज्ञान मंदिरनं दिलेले संस्कार हे तिच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहतील. मी शेवाळे सरांचं, जिजाऊ ज्ञान मंदिरचं, स्टाफचं आभार न मानता मी त्याच्या ऋणात राहील. ती 2.5 वर्षाची असल्यामुळं त्यांच्याकडं शिकत गेली. 2-3 वर्ष तिने त्यांच्या हाताखाली काढल्यामुळं तिला पोहायची आवड लागली. कृष्णासारखी जी मोठी नदी ती पोहायला शिकली. त्यानंतर तिला व्यायामाची गोडी लागली आणि व्यायामाच्या गोडीमुळं आज ती सकाळी 8 ते संध्याकाळी 8 बाऊचीला प्रॅक्टिसला जात असताना तिचा इतका वेळ जात असतो, पण ती कधीही मागं न पडता त्या सगळ्या गोष्टीला आज सामर्थ्यानं पुढे जाते. हे कोणीतरी पाठीवरती हात टाकल्याशिवाय होत नसतं. आणि मला वाटतं की इंग्लिश मिडियम सारख्या शाळा खूप आहेत, खूप पैसेवाले आहेत, पण भांडवलदारांच्या ह्या गर्दीमध्ये माणुसकीचं नातं जपणारे शेवाळे सर आणि सगळ्या गोष्टींना संस्कार देणारे शेवाळे सर आणि त्यांचा स्टाफ हा खरंच लाख मोलाचा आहे. असा सगळ्यांच्या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या नशिबाला असा शाळेच्या दृष्टीनं पाया मिळावा. त्यानंतरच आपल्या पिढीला एक चांगली ऊर्जित अवस्था मिळते. हे सगळं करत असताना मी जो आजचा सत्कार आमच्या घरच्या कुटुंबाच्या दृष्टीनं जो शेवाळे सरांनी घडवून आणला, त्याबद्दल मी सरांचं आणि त्या स्टाफचं, जिजाऊ ज्ञान मंदिराचं आभार मानता ऋणातच राहणं पसंत करेन. सर्वांना जास्त वेळ झालेला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद सर. न संपणारे अखंड स्वप्न असावे, न बोलताही ऐकू येतील असे काही शब्द असावे, ग्रीष्मातही पाऊस पाडतील असे काही ढग असावे, काही न मागता सतत सोबत राहतील असे पाहुणे असावे, काही न मागता सतत सोबत राहतील असे पाहुणे असावे. आजच्या
जिजाऊ प्रेरणा पुरस्काराच्या पुरस्कर्त्या सौ सुवर्ण दिलीप पाटील ताई यांना मी विनंती करते की त्यांनी पुरस्काराला उत्तर द्यावं. शिवाजीजींनी राजमाता माँसाहेब जिजाऊ धार्मिक दहशतवादापासून बहुजनांना मुक्त करणारे जगद्गुरू तुकोबाराय, बहुजन उद्धारक, शेततुटीचे लेखाजोखा मांडणारे, स्त्री शिक्षणाचा पाया घालणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री ज्योती माई वैरागी मूर्ती गाडगे बाबा, आमचा परमेश्वर व कष्टकरांचा तारणहार क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर अण्णा व सर्व बहुजन महापुरुष व मातांना विनम्र अभिवादन करते. विचारपीठावर उपस्थित असणारे आदरणीय क्षीरसागर सर, प्राचार्य गरुड सर, क्रांतिसिंह नाना पाटील संस्थेचे शिवश्री उमेश शेवाळे व कल्पना शेवाळे, उपस्थित पालक, विद्यार्थी व जनता जनार्दन, आपण जो बहुमान मला दिला आहे तो बहुजन महापुरुषांच्या विचारामुळे मिळालेला आहे. या पुरस्काराचे मानकरी माझ्या कष्टकरी माता भगिनी आहेत व त्यांच्यामुळेच हा पुरस्कार मला मिळाला आहे. हा पुरस्कार त्याच कष्टकरी माता भगिनींना मी अर्पण करत आहे. कष्टकरी व क्रांतिसिंहाचे नाते कसे होते याचे एक उदाहरण, क्रांतिसिंहांनी शेतकरी कामगार पक्षातून काही कारणामुळे कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कम्युनिस्टचा विचार अर्थ काय असा विचारले. त्यावेळी क्रांतिसिंह म्हणाले, मी अडाणी माणूस आहे, अर्थ सोपा आहे, जो 2 तास काम करेल त्याला 2 भाकरी आणि 4 तास काम करेल त्याला 4 भाकरी, हा कम्युनिस्टाचा अर्थ होतो आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करावे असे क्रांतिसिंहांचे विचार व कार्य होते. माणसाची दुःखे असावीत व जनावरांप्रमाणे शोषण होऊ नये. शेतकरी कष्टकरी लोकांचे राष्ट्र येण्यासाठी क्रांतिसिंहांनी आयुष्यभर कष्टकरांची साथ सोडली नाही. आपण सर्वजण क्रांतिसिंहांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू. जय जिजाऊ, जय शिवराय. अमोघ वाणीनं आम्हाला तृप्त केल्याबद्दल धन्यवाद. आत्ताच आपल्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं एका टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आणि गरुड सरांना मी विनंती करते की त्यांचं ग्रंथभेट देऊन आपण स्वागताने सत्कार करावा. एक साम्यवादी विचारानंतर परखडपणे आपले विचार मांडणारे कॉम्रेड धनाजी गुरव सरांचा सत्कार करताना माननीय संदीप गरुड सर. आणखी एक सत्कार मगाशी राहून गेलेला होता. आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आणि मदत करणारे श्री अनिता हवालदार यांचा सत्कार सुवर्णताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. इस्लामपूर शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड श्री अजित हवालदार सर. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री दिलीप पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अमोल मार्गदर्शन आमच्या पालकांना करावं. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आज या ठिकाणी आत्ता आलेले आणि बहुजनांच्यासाठी एक हाती लढा निर्माण करणारे गुरव सर, कॉम्रेड गुरव सर, त्यानंतर त्यांच्याबरोबरच खांद्याला खांदा लावून काम करणारे गरुड सर आहेत, क्षीरसागर सर आहेत. आपण सर्व पालक आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये
की हा शिक्षणाचा व्याप उभा करणारे शिवश्री उमेश शेवाळे आणि पालक आणि विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुलेंचं पालकांच्यासाठी म्हणून एक सांगतो की त्यांनी सांगितलेलं होतं त्यांच्या अखंडामध्ये, सत्य वाचून साऱ्या कळा झाल्या अवकळा. म्हणजे सत्ता जर आपल्या हातात नसेल तर सगळे अवकळा निर्माण होतात आणि ती सत्ता जर पाहिजे असेल तर त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी पहिल्यांदा शिक्षणावरती जोर दिला. आज रोजी गुरव सरांचे कार्यक्रम सारखे शिक्षणावरती चालू आहे की शिक्षण बंद करायचं सरकारने ठरवलेलं आहे. या ठिकाणी मला अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की क्षीरसागर सर की बच्चूभाऊ कडूंच्या प्रहार शिक्षक संघटना आहे, तर त्याचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आणि या लोकांनी एकत्र येऊन शिक्षणासाठी काही ना काहीतरी करायचं ठरवलेलं आहे. आता सरकारचं काय चाललेलं आहे तरी NCERTचे जे पुस्तक आहे, मी क्षीरसागर सर आणि आपल्याला पण लक्षात आणून देऊ इच्छितो की NCERTची जी 182 पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे 1350 दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि त्या दुरुस्त्या म्हणजे दुसरं काही नसून मी शिक्षणाचं रूपांतर प्रचारात केलेलं आहे. अभ्यासक्रम राहिला बाजूला, त्याच्यातून एका विशिष्ट विचारधारेचा प्रसार होईल अशा पद्धतीनं म्हणजे प्रचार यंत्रणा पुस्तकाच्या माध्यमातून राबवायचं चाललेलं आहे. आणि शाळा तर बंद करायचं चाललेलं आहे, शिक्षणाचं खाजगीकरण चालू आहे. त्या अतिशय वाईट गोष्टी आहेत. आणि उमेशनं या ठिकाणी एक संस्था उभी केली तर ती भरभराटीला येईलच येईल, कारण त्याच्यामध्ये भारतातलं जे मूल्य शिक्षण आहे ते दिलं जात आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट उमेश शेवाळेने केलेली आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही म्हणजे प्रॉपर ट्रॅकवरती आहात. आज रोजी आपण आता सगळेजण मला वाटतं की गुरव सर आणि तर यांचं आपण ऐकण्यासाठी आतुर आहात आणि त्यांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं असणार आहे. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. पालकांना कृपया विनंती आहे, आपल्यासाठी अमोघ असं मार्गदर्शन समोर होत आहे, कृपया जे काही आपापसामध्ये बोलणं किंवा चर्चा झाली असेल ते कृपा करून थांबवावी. यानंतर प्राध्यापक सचिन करूड सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. आजच्या ह्या क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या आणि तसेच जिजाऊ ज्ञान मंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या पारितोषिक वितरण आणि वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी माझे मित्र उमेश शेवाळे यांचे अभिनंदन करतो. त्यांनी मोठ्या कष्टाने बाल शिक्षणाचा हा जो काही उपक्रम आहे तो नेटाने चालवलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी मला आपल्यासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी संधी दिली, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. साधारणतः मला आपल्याशी बोलताना एक द्विधा मनस्थिती झालेली आहे. मी द्विधा मनस्थिती यासाठी की मी शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मी शिक्षकच आहे, परंतु मी मोठ्या वयाच्या अगदी भरपूर वाढ झालेल्या विकसित झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि मला शंका होती की
जे काही प्रायमरी लेवलची मुलं असतात त्यांच्याशी संवाद साधणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. शिकवणं ही महत्त्वाची गोष्ट नाही. मी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट सभागृहाला सांगू इच्छितो की कोणतंही मूल हे कोरी पाटी असत नाही. म्हणजे पृथ्वीचा जोपासून विकास सुरू झाला आणि या पृथ्वीवर माणूस आला तेव्हापासून मेंदूचा विकास शाळेशिवाय या पर्यावरणामध्ये आणि एकूण समाज जीवनामध्ये शाळा नसली तरी सुरू राहिलेला आहे. प्राण्यांच्या देखील मेंदूचा विकास झालेला आहे आणि माणसाचा हा जो काही मेंदूचा विकास आहे हा जेव्हा घडतो त्याला 2 पातळ्या असतात. पहिली पातळी असते की त्याच्या मागं असलेला सगळा अगोदरचा उत्क्रांतीचा इतिहास आणि नंतर जन्म घेतल्यानंतर त्याच्या मेंदूची वाढ होते, शरीराची वाढ होते आणि मग त्यातून एक परिपक्व माणूस घडतो. ही दुसरी विकासाची प्रक्रिया असते. आपण सगळे जे मी पालकांना उद्देशून बोलतोय, खरं तर माझ्यासमोर जी लहान लहान मुलं आहेत त्यांचा मी विचार करत असताना मी आपल्याला सांगेन की मी किंवा आपण असेच काही वर्षापूर्वी या लहान मुलांसारखे होतो. पण त्या काळची परिस्थिती वेगळी होती. आपल्याला त्या परिस्थितीमध्ये शिक्षण मिळालं किंवा त्या प्रकारचं सामाजिक वातावरण मिळालं आणि त्याच्यामुळं आपलं बालपण घडलं. आता बालपण घडणं म्हणजे काय असतं तर केवळ मेंदूचा विकास नसतो तर त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आणि हा व्यक्तिमत्वाचा विकास साधारणतः 3 भागामध्ये घडत असतो. पहिलं म्हणजे त्याचं कुटुंब जे आहे, आई वडील आणि जे काही कुटुंब आहे त्याच्यामध्ये मूल वाढत असताना त्याचा विकास होत असतो. दुसरा भाग आहे की त्याच्या कुटुंबाच्या अवतीभोवतीचा जो समाज आहे आणि निसर्ग आहे त्याच्यामध्ये त्याची घडण होत असते. आणि तिसरा महत्त्वाचा भाग असतो की त्याला ज्या शाळेमध्ये आपण त्या मुलाला किंवा मुलीला ज्या शाळेमध्ये पाठवतो त्या शाळेचं वातावरण, त्या शाळेची घडण कशी असते त्याच्यातनं तो मुलगा घडणार असतो. या 3 पातळीवर आपण घडत असतो. मला हे सांगायला पाहिजे की आपलं मूल कसं घडतं याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आई वडीलच फक्त जबाबदार आहेत असं मानणं देखील चुकीचं आहे. म्हणजे मी माझ्या फक्त मुलापुरतं बघायचा हा स्वार्थी दृष्टिकोन आहे. माझ्या व्यतिरिक्त इतर मुलं जी आहेत, दुसऱ्यांची मुलं ज्याला म्हटली जाते, माझं मूल फक्त परक्याचं मुलं आहे, त्या परक्याच्या मुलाच्या सोबत माझी काय भावना असणार आहे, माझं काय नातं असणार आहे, ते नातं माझ्या मुलाला घडवणार आहे. जर का मी माझ्या मुलाच्या बरोबर इतर मुलांचा विचार केला नाही, इतर समाजाचा विचार केला नाही तर माझं मूल हे चांगलं घडणार नाही. आणि मी मुद्दाम आपल्याला आठवून सांगेन की आपण ज्या समाजामध्ये करतो, विशेषतः मला वाटतं आपण सगळे जमलेले लोक आहोत हे सगळे ग्रामीण भागात येतात. आणि ग्रामीण भागामध्ये जी कुटुंब व्यवस्था आहे, जे वातावरण आहे ते बदलत आहे. त्या ग्रामीण समाजातलं आपण घेतो आणि ते घडत असताना जरी आपल्याला औपचारिक शिक्षण मिळालं नाही तरी खरं शिक्षण आपल्याला त्या समाजातनं मिळालं. हा जर समाज नसता तर आपण घडलो नसतो. त्यामुळं आपल्या मुलाचा विचार करताना शाळेबरोबर समाजाचा देखील विचार करणं गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मगाशी माननीय दिलीप पाटील सर असं म्हणाले, त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की या समाजाला वळण देणाऱ्या किंवा शाळेला वळण देणाऱ्या 2-3 गोष्टी आहेत. ते पहिल्यांदा बोलले राजकारणाबद्दल आणि राज्यकर्ता वर्गाबद्दल. कारण मी एखादी शाळा काढली आणि मी शिक्षक म्हणून जरी कामाला लागलो तरी त्या मुलाला शिकवण्यासाठी जो अभ्यासक्रम असतो, जी पुस्तकं असतात ती मी ठरवत नाही, ते समाज ठरवत नाही, माझं कुटुंब ठरवत नाही, ते ठरवतं एक राज्यकर्ता वर्ग. एक आपण निवडून दिलेला राज्यकर्ता वर्ग असेल किंवा कोणी असेल. दिलीप पाटील सरांनी असं सांगितलं की गेल्या काही वर्षामध्ये जे काही संघ भाजपाचं सरकार आलेलं आहे त्या संघ भाजपाच्या सरकारनं पुस्तकं बदलायला सुरुवात केली, म्हणजे अभ्यासक्रम बदलायला सुरुवात केली.
ही शिक्षकाने लहान मुलांना, कोवळ्या मुलांना ती पुस्तकं शिकवायची आहे. ती पुस्तकं कशी शिकवायची आहे, तर हा राज्य सरकारचा किंवा राज्यकर्ता वर्गाचा एक अजेंडा आहे. त्याच्या डोक्यामध्ये त्याची सत्ता टिकवायची आहे. आणि ती सत्ता टिकवायची असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये जी विचारसरणी आहे, ती विचारसरणी या पुस्तकांच्या माध्यमातून ही आपल्या कोवळ्या मुलांच्या मध्ये प्रचार म्हणून बिंबवली पाहिजे, असं धोरण शिक्षणाचं अलीकडं आखलेलं आहे. याच्याबद्दलच्या चर्चा आपण ऐकलेल्या असतील. या चर्चा जरी आपण कुठं वृत्तपत्रात वाचलं असेल किंवा कोणाकडल्या शिक्षकांकडनं ऐकलं असेल, त्याच्याकडं पालक म्हणून अत्यंत सजग बघायला पाहिजे. आपण जे खेड्यातले ग्रामीण भागातले सर्व पालक आहोत, आपल्याला एक गोष्ट माझे मित्र धनाजी गुरव सांगतीलच. या सरकारचं धोरण असं आहे की खेडेगावातल्या बहुतेक शाळा बंद करायच्या आहेत. जिथं 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल किंवा ते पण संख्या कमी होईल, ती शाळा बंद करायची असं धोरण सरकारने आणलेलं आहे. म्हणजे खेडेगावातनं सगळ्या शाळा बंद करायच्या आणि मग ज्या श्रीमंतांच्या शाळा आहेत, जे जास्त पैसे भरू शकतात, अशा शाळेचं एक क्लस्टरिंग करायचं. याचा अर्थ आत्ताच्या राज्यकर्ता वर्गाला गरिबांची तळातनं आलेली मुलं शिकू द्यायची नाही, असं सरळ सरळ धोरण आहे. आणि मग खेडेगावातल्या शाळा बंद जर करायच्या असेल तर आपण आपलं बालपण आठवा, आपल्या अगोदरच्या पिढ्यांचं बालपण आठवा. आपल्या ह्या भागामध्ये ज्यांच्या नावाने ही संस्था आहे, कारण किंवा नाना पाटील असतील किंवा भाऊराव पाटील असतील, त्यांनी खेडेपाड्यामध्ये शाळा नेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. आणि गावागावामध्ये त्या काळामध्ये शिक्षणाबद्दल काही जाण नसताना घराघरामध्ये जाऊन मुलांना गोळा करून खांद्यावर मुलांना बसून, वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांना बसून त्यांनी शाळा उभ्या केल्या. आणि त्या शाळा उभ्या केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घडून आणलं. आणि मग आज जे काही आपलं महाराष्ट्र बदललेलं आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, त्याच्यातनं आपण घडलेलो आहोत, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी मांडून थांबणार आहे, तो असा आहे की जी काही आपण लहान मुलांना शिकण्याची एक सुविधा उपलब्ध करून देतो आहे, ती जरा एक काळजीपूर्वक आपण पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून जास्त लक्षात घेतलं पाहिजे. साधारणतः बोललं जातं संस्कार केलं पाहिजे मुलांमध्ये. आता आपण सगळे जे जमलेलं आहे की मुलांच्या कला दर्शनाच्या कार्यक्रमासाठी, कला कशात नाही का, नुसतं कला महत्त्वाच्या नाही, तर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. जपानमधल्या किंवा युरोपातल्या शाळेमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कला पुस्तकांच्या बरोबर विज्ञान देखील शिकवलं जातं. त्यामुळं आपल्या मुलांना अधिक वैज्ञानिक बनवलं पाहिजे. देवभोळेपणा आपल्या कुटुंबात परंपरा पद्धतीनं आलेला आहे, तो नंतर कसा होईल, सगळ्या जाती धर्माची मुलं कशी एकत्र येईल, याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सगळ्या शाळा जर भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या पद्धतीनं लोकशाहीच्या सर्व समावेशक जर नसतील तर मुलगा हा अत्यंत वाईट पद्धतीनं पुढचा नागरिक घडेल, जे आज चित्र देशामध्ये उभं राहिलेले. मी मुद्दाम आपल्याला काही गोष्टींकडे निर्देश करून थांबणार आहे की आत्ताची जी मुलं झुंडी म्हणून रस्त्यावर हिंसाचार करतायत आणि ज्या ज्या पद्धतीनं विध्वंस घडवत आहेत, त्यांनाही कधीतरी बालपणामध्ये शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलेलं असेल, त्यांच्या काय चुका झाल्या, त्यांच्यामध्ये काय उणिवा राहिल्या, हे लक्षात ठेवून आपल्या मुलाकडं आणि आजूबाजूच्या मुलाकडं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपलं हे मूल्य चांगलं नागरिक होईल आणि आपल्या समाजाबरोबर आपल्या घराचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करेल. याच्याकडं आपण अधिक लक्ष देऊ. या दृष्टीनं मला आपल्यासमोर अधिक बोलण्याची संधी दिली म्हणून मी माझे सन्माननीय मित्र आणि संयोजक यांचे आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव सरांकडे विनंती करते की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. चला जरा ऐका सगळे. जेवढे जिजाऊ ज्ञान मंदिरची मुलं आहेत तेवढे हात वर करा बघू. जिजाऊ ज्ञान मंदिरातली मुलं इकडं पळायला लागलेत बघा, त्याला सांगा जरा हात वर कर म्हणा. जिजाऊ ज्ञान मंदिरातली मुलं तेवढे हात वर करा बघू. वा वा, सगळ्यांनी मावळ्यांचा
कलरचा ड्रेस करून आल्याबद्दल टाळ्या वाजवा. सगळ्या मुलांच्यासाठी टाळ्या. सगळ्यांनी भाषणं केली की नाही, कार्यक्रम केला, गाणी म्हटली आणि आता थोड्या वेळात घरला जायचं आहे, त्यामुळे चिंता करू नका. मुलांच्या सोबत कार्यक्रमात सहभागी होत असताना पालकांना दोन्हीकडे लक्ष द्यायला लागतं. तरी सुद्धा दिलीप पाटील साहेबांनी सांगितलं, गरुड सरांनी सांगितलं, हे तुम्ही गांभीर्याने घ्या. हे सरकार बहुजन समाजाचं शिक्षण बंद करायला चाललेलं आहे. हे सरकार बहुजन समाजाचे दवाखाने बंद करायला चाललेलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव द्यायचा नाही, पण 2000 रुपये भीक द्यायची असं चाललेलं आहे. गोरगरिबाला काम द्यायचं नाही, पण धान्य फुकट देऊन त्याला गुलाम करायचं असं त्याचं धोरण चाललेलं आहे. आम्ही जगलो, स्वाभिमानानं आतापर्यंत जगलो, तुम्ही जगला पालक म्हणून, पण इथून पुढचे प्रत्येक येणारा दिवस हे आपल्यासमोर सगळ्या समाजासमोर संकट आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्या कच्च्या बच्च्या मुलांचा आज तुम्ही कार्यक्रम इथं बघितला, तुम्हाला समाधान वाटलं असेल की आपला बाल्य, आपला विद्यार्थी, आपला मुलगा मुलगी स्टेजवर जाऊन कसे व्यक्त होतात, आनंद साजरा करतात, याचा आनंद तुम्हालाही झाला असेल. पण या सरकारला यातून आनंद मिळत नाही. तुमच्या मुलांच्या शाळा बंद करण्यामध्ये त्यांना आनंद आहे, हे लक्षात घ्या. संविधानानं स्त्रियांना, पुरुषांना, सगळ्या लोकांना जे अधिकार दिले ते अधिकार हे काढून घ्यायच्या माग आहे. त्यामुळे येत्या 2024 साली तुमचे हक्क जर शाबूत ठेवायचे असतील आणि तुमच्या या कच्च्या बच्चांचं भविष्य जर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला विचारपूर्वक या लोकांना सत्तेतून बाजूला काढायचा विचार केला पाहिजे, नाहीतर आपल्या सगळ्यांचं भविष्य अंधारात आहे. एवढंच तुम्हाला सावध करतो. मला थोडा यायला उशीर झाला. तुम्ही सगळी मुलांना सांभाळून इतका वेळ इथं थांबला, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते आमच्या जिजाऊ ज्ञानमंदिर टीचर सौ मेघा लाडू. जय जिजाऊ. मी काय जास्त वेळ घेणार नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी स्कूल बहे वैस्लामपूरच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या व राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्काराच्या मानकरी सुवर्णा पाटील मॅडम व दिलीप पाटील सर हे आमच्या विनंतीस मान देऊन इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री कॉम्रेड धनाजी गुरव सर, साम्यवादी विचारवंत यांचेही मनपूर्वक मी आभार मानते. तसेच या ठिकाणी कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे शिवश्री सचिन गुरव सर, इतिहास अभ्यासक यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. चंद्रशेखर क्षीरसागर सर यांचेही मनपूर्वक आभार वाटते. तसेच कापूसकडचे सरपंच शिवश्री निवृत्ती माळी सर यांचेही आभार मानते. तसेच सर्व पालक व उपस्थित विद्यार्थी